मी यांना मागे लागली, मला ती गोष्ट पाहिजे म्हटलं, पाहिजे म्हणजे पाहिजे, आताच्या आता. आता घरी जाणार आणि ती गोष्ट जेव्हा येणार तेव्हा मी तुम्हाला ते ब्लॉग मध्ये दाखवणार की यांनी मला काय घेऊन दिलं. नवीन वर्षाच्या नवीन नवीन शुभेच्छा आणि नवीन नवीन गिफ्ट. फायनली माझं गिफ्ट घरी आलेलं आहे आणि ते गिफ्ट आहे मी तुम्हाला दाखवणार आहे आता. नमस्कार मित्रांनो आणि गुड मॉर्निंग, सॉरी गुड आफ्टरनून. तर आजचा दिवस खूप स्पेशल आहे माझ्यासाठी, बिकॉज मी आताच बाहेर गेली होती स्वतःसाठी शॉपिंग करायला. मी एक गोष्ट घेऊन आली आहे, पण ते घरी गेल्यानंतर दाखवणार मी तुम्हाला. दुकानात मी तुम्हाला दाखवणार होते, पण ते सगळं बघण्यामध्ये माझं म्हणजे ब्लॉग काढायला मी विसरून गेली आणि माझ्या अहोंनी पण मला आठवण नाही दिली. सगळं दुनियाभराचा दोष जिंदगीत तुम्ही बाया नुसतं नवराईलेच द्या. मी प्रेमाने बोलते रे, अशी मी तुला असं चिमटे घेऊन टॉर्चर करून थोडी ना म्हणत मध्येच आहे. फक्त प्रेमाने बोलतोय, तसं तू चिमटे घेऊन टॉर्चर करतो. कसं आहे ना, असं कधी हात लावला तर ओरडते हा माणूस. माझी किती भीती भरली आहे माझ्या मनात, किती मारत असेल ते. बापरे बाप. मी म्हणजे आम्ही मागच्या वर्षी ती गोष्ट घेणार होतो, मग मागच्या वर्षी कॅन्सल केली आणि एसी घेतलंच घेतला. नाही आणि एसी घेतला. मी यांना मागे लागली, मला ती गोष्ट पाहिजे म्हटलं, पाहिजे म्हणजे पाहिजे, आताच्या आता. तर मग हे म्हणाले ठीक आहे, आम्ही काल गेलो, काल पण बघून आलो, आज पण गेलो, आज पण बघून आलो. तर आज आम्हाला एक गोष्ट आवडली तर ते मी घेऊन आलेली आहे. आता घरी जाणार आणि ती गोष्ट जेव्हा येणार तेव्हा मी तुम्हाला ते ब्लॉग मध्ये दाखवणार की यांनी मला काय घेऊन दिलं, ते पण एका शब्दावर. बघा एवढा लाडावून ठेवलाय मी बायकोला एका शब्दावर. मग बायको पण तशीच आहे तुझी, नालाय का? काय म्हणणार तू? तशी नाही मग- किंवा तू एका शब्दावर मला ती गोष्ट घेऊन देशील, अशीच तुझी बायको आहे. म्हटलं छान, अच्छा प्रेमळ, सुंदर, मस्त, अच्छा सगळं करणारी, डिझर्विंग म्हण ना. हा असं म्हण ना मग. आता एक शब्द नाही आठवला मला, तुम्ही एक्सप्लेनेशन दिलं एवढं झालं अच्छा, गोष्टीचं. म्हटलं बायको पण तशी कशी असते अशी. कसं आहे रे तू, म्हणून तुम्हाला घेऊन देतो एका शब्दावर, असं आहे. असं काहीच नाही मित्रांनो, बाकीच्यांच्या बायको खूप प्रेमळ आहेत, खूप चांगल्या आहेत, पण बाकीचे नवरे लाडावत नाही की नंतर त्या डोक्यावर बसतील म्हणून. पण माझं असं आहे की डोक्यावर बसली तरी चालते, पण तिच्या इच्छा नाही झाल्या पाहिजे. See you. दाखवते घरी गेल्यावर. मॅनिफेस्ट केलं मी 1,000 करोड माझ्या अकाउंट मध्ये, ट्रिपल पास झाले ना. व्हिडिओ काढून झालं आता. काय काढून राहिला? झालं. तुमच्यासाठी गिफ्ट हॅपी गुढीपाडवा. नवीन वर्षाच्या नवीन नवीन शुभेच्छा आणि नवीन नवीन गिफ्ट. हे तर काव्याला दिली होती ना, वेगवेगळे आहे का? वेगवेगळे एक आहे. मला दिसलं त्याच्यावर. माझं गोल्डन आहे, तुमचं येल्लो आहे. हो, कलर छान आहे, कॉम्बिनेशन. शशांकची चॉईस आहे. मग येल्लो मध्ये पण छान कलर आहे असा, है ना? हळदी सारखा. पण तो वेगवेगळ्या नेक मध्ये वेगवेगळा दिसते. अरे माझ्या हाईटला मग ते असं दिसणार नाही का? आता इथे पट्टा उघड ना पहिले. माहेश्वरी सिल्क आहे. माहेश्वरी सिल्क आहे. अंतर्गत. माहेश्वरी सिल्क म्हणजे माहित आहे का? नाही, कधी नावच नाही ऐकलं. अहिल्याबाई होळकरचे आहेत. ग्रीन साडी या फक्त 13,000ची. हा? पैसे सांगा लागते है ना? सांगायला लागत. सांगायला लागेल ना. हा, बरोबर आहे. पण मला माहित आहे का किती चार्ज म्हणतो? पण मी तुला विचारलं नाही ना पैसे. कॉल करून विचार ना कितीची आहे. नंबर आहे नाही, पण मी त्याच्यावर. तुला पिशवीवर विचारलं नाही ना. त्या पिशवीवर नंबर लिहिलाय. फोटो पाठव दिले कॉल करून. पैशाची काही मतलबच नाही आहे ना. साडीशी मतलब असते. साडी सुंदर झालं, पैसे कशाला पाहा लागते? पैसे द्यायला. हे साडी हे साडी आणताना माझ्यासाठी, तर त्या ब्लाऊज शिवायचे पैसे देत जा 500 रुपये. टिपिकल मम्मी. कारण दे, दिल 500 दे, कॅश दे लवकर. दे लवकर. आणि हे दुपट्टे आणले, दुपट्टा येतो. एक दीदीसाठी आणलाय आणि एक तुमच्यासाठी आणलाय. दुपट्टा आहे, ओढणी असते का ड्रेसवर घ्यायची ओढणी, तशी ओढणी आणली आहे. एक दीदीसाठी आणली आहे, म्हटलं एक तुमच्यासाठी आणली आहे. ते तुम्ही डिसाईड करून घ्या. ते तुम्ही डिसाईड करा आता कोणती पाहिजे तुम्हाला. कोणती पाहिजे. पैठणला जायचं ना औरंगाबादला. नाही, मी नाही जाणार आहे. किती साड्या ते आपण फक्त पाहून आलो होतो, आठवते? कॉलेजमध्ये होता तेव्हा. जाणार होतो आपण. ते पैठण आहे ना, असे लाईन दुकान म्हणजे तयार होऊन राहिल्या सगळ्या साड्या. शॉपसाठी आणलंय. नाही होणार.
होते होते. आरामात होते. त्यानं 12 वर्षाच्या फुलाचं दिलं आहे. उंच झाला तो. हो तरी होते. बारीक आहे तो. हम्म? होते. पप्पासाठी काय आणलं? पप्पासाठी काय आणू? भांग आणू काय? सप्तशृंगी ते ज्वेलर्स. ते म्हणते पप्पासाठी तिथून काय आणलं म्हणते उज्जैनवरून. म्हटलं भांग आणली. पहिलवान परीक्षित पैलवान. त्या बांगड्या तुम्हाला लाखाच्या बांगड्या पाहिजे होत्या ना? महाकाल उज्जैनवरून आणल्या त्या. तर किरण तिथे चेक करत होती बांगड्या घ्यायच्या होत्या. तर तिने असं उचलता उचलता एवढ्या हाईट वरून पडली ती बांगडी. म्हटलं अरे सांभाळून. उचलल्या तर सगळ्या फुटल्या होत्या. मग पैसे तर लागले त्याचे. 50 रुपये. मी विचारलं तुझ्या दुकानात आहे का म्हणून. आहे म्हणत. तुझ्या हातात आहे का? नाही तुमच्या करायचे. तुम्ही घालून बघा आता तुम्हाला मोठी की नाही मोठी. तिथे साईजच नव्हती समजत. Size च माझ्या नव्हती हाताला समजत तिथे. याच्यापेक्षा मोठी होती. ते पडून जाऊ कधी फक्त खाली. हा एकदा पडली की खतम. पडली की गेली. माहिती आहे ना, आताच घालून आली का लाखाच्या बांगड्या अशा सांगून राहिले. नाही तिथं किरण एक पडली आणि फुकट पैसे द्यायला लागले त्याचे. आपल्या अमरावतीत अंबागेट नाही का, त्याच्या आतमध्ये जाऊन पहा, तिथं लाखाच्या बांगड्या तयार होते. तुम्हाला माहित हो नाही का? पण हिनं. तर किरण तिथे चेक करत होती बांगड्या घ्यायच्या होत्या. तर तिने असं उचलता उचलता एवढ्या हाईट वरून पडली ती बांगडी. म्हटलं अरे सांभाळून. उचलल्या तर सगळ्या फुटल्या होत्या. मग पैसे द्यायला लागले त्याचे. 50 रुपये. महाग असून नाही ह्या महाग आहे. ह्यावाल्या महाग आहे. हिच्या हातून ज्या पडल्या त्या स्वस्त होत्या. गरजाला ती स्वस्त होती. हा. ह्या जर पडल्या तर विनाकारण 250 रुपये द्यायला लागले असते मला. याला मग एक साईडनं असं लाल ठेवावं लागते वाटतंय ना. हा. कशाही घालता येते नुसतं लाल. कशात? ते तुझ्यावर डिपेंड करते. म्हटलं मुद्दाहून मोठी साईज आणली. म्हटलं मी वाढत्या मापाची. आवडली काय? हो छान आहे. मस्त मोठे आहे पण. पण अशा कोणत्याही प्लेसेसवर गेलं बायासाठी सर आमच्या माणसासाठी काहीतरी ठेवावं तिथं. पण आमच्या माणसासाठी काहीतरी ठेवत जा ना. भांगच पिऊ का आम्ही फक्त? काहीतरी द्यावं तिथं आमच्यासाठी बी. माणसं फक्त भांगच पितात. पप्पासाठी सिगरेट, पप्पासाठी दुसरं काही नाही, एक सिगरेटचं पाकिट घेऊन यायचं होतं. भांग पण चांगलंच ऑप्शन आहे ना. शांती भेटते. हा. विचार बंद होते. कायचे बंद होते ते आद्याला बोलवा मंत्री. सगळ्या शांततेसाठी. किती दिवस लागले त्याला दुरुस्त व्हायला? काय वाटलं? काल सदम्यातून बाहेर आलो 1 हप्ता लागला त्याला. काल तुझे पप्पा म्हणे तुझ्या अंगात भूत गेलं ना, थांब मी उतरून देतो. काय सांगितलं? गॅसची नळी घे म्हटलं हे आणि चड्डीवर हो म्हटलं. लगेच उतरून देतो म्हटलं जवळ. त्याला जोडलं म्हणते ना. खरंच जोडलं म्हणते भूतकाळासाठी. पट्ट्यानं मारले. हो काय? पट्ट्यानं मारलं. विचार बिनफालतू मार खायला तर झालंच नव्हतं. हे सगळे गिफ्ट दिले म्हटलं याच्यातलं सगळ्यात जास्त काय आवडलं म्हटलं तुम्हाला? बांगड्या आवडल्या. घ्या एवढा महागाचं सामान आणलं ते वापस करा. दे रे वापस करून का काय? माहित होतं बागडाच आवडणार म्हणून जास्त. कारण त्या खूपच दिवसांनी म्हणत होत्या की मला लाखाच्या बांगड्या पाहिजे आहेत. मग त्या भेटल्यात आनंदाने. आपण बैरमला पण गेलो होतो ना. कलर कॉम्बिनेशन पण छान आहे त्याच्यामध्ये. सगळे तिन्ही कलर आहे. पिवळा पण आहे, लाल पण आहे आणि हिरवा पण आहे. आता आपण जाऊ ना तिकडे, तर मला बांगड्याचाच विचार पडला होता. बांगड्या मी आणल्या आणि पैसे कोणी दिले? ओढणी पण नवीच दिली. साडी त्यांनी घेतली. दोघांना थँक्यू. काव्याला पण आठवण करून दिली ना माझी. नाही मी बांगड्याची तर तिलाच आठवण. कोणाच आठवण नाही करून दिली. माझं मला माहित होतं. साडीचं तर okay. फक्त माझी पर्स अटकते येऊन तो हो सगळीकडे. पर्स तर मी नाही घेतली. मी आम्ही शोधली. शॉपिंगच नाही आम्ही केली. दोघींनी इंदोरला आम्ही घेतलं. गेलो ना, पहिले तर राजवाड्यामध्ये जाऊन तिथे विनाकारण अटकली. त्यातच आमचा वेळ चालला गेला. राजवाडा चांगलं नव्हतं. नाही तिथे सराफा बाजार आहे पूर्ण. जे आपलं जवारगेट कसं आहे सेम तसं आणि पूर्ण खूप गर्दी. त्याच्यात एनामल कार्ड टाकायला लावली कार जवाहरगेटच्या. टाकणं पण मुश्किल आहे. त्यांनी कार टाकलं त्याच्यामुळे आम्ही अर्धा दिवस त्यातच गेला. आणि नंतर मग आम्ही गेलो 56 भोगला. तिथे पहिले खाल्लं पिल्लं कारण सकाळपासून जास्त काही खाल्लं नको. मग 56 भोगवरून तिकडे गेलो. तिथे हॉटेल नव्हतं भेटत. कसं तरी हॉटेल भेटलं. त्यांना रात्री सराफा बाजारात जायचं होतं खायसाठी. कारण तिथे रात्रीचं सुरू होते. रात्री 2-3 वाजेपर्यंत राहते. त्यांनी 1 वाजेपर्यंत तिथे फिरले, खाल्लं वगैरे. मग आलो, झोपलो. दुसऱ्या दिवशी हे उठलो, लेटच उठलो आरामात. आणि पहिले याचं प्रमोशन होतं तिथे गेलो. आणि मग तिथून डायरेक्ट आपण इंदोरच सोडलं ना. इंदोर सोडलं. ही साडी छान आहे. साडीची combination. कॉम्बिनेशन नाही कपड्याला हात लावला का तू? नाही, कपडा खूप छान आहे मेन त्याचा. म्हणजे आतापर्यंत इतक्या वर्षापासून, आता शशांक जेव्हापासून आला तेव्हापासून महाग महाग साड्या घालायला लागली मी. पहिले महाग साड्या घ्यायचा म्हणजे विचार करत होते. आलाय म्हणजे कुठे गेला होता? म्हणजे रील स्टार झाला, सेलिब्रिटी, छी युट्यूब कंटेंट क्रिएटर युट्यूबर तरी बोलत आहे. तर असे लोक भेटले काय टिकटॉकर मध्ये. असं वाटतं की अरे तुम्ही टिकटॉक पाहिलं तरी का. नाही बा.
ते ज्यांना जे लोक टिकटॉक पाहत होते ना त्याच्या तोंडात तसं बसलं ना. हा परीक्षित म्हणते खरंच म्हणते सलाईन घेत असते का पण ते आता जरुरी थोडी आहे. मलाही नको म्हणतात. पिलं तरी ते छान जाणारच आहे ना पोटात. त्याचं म्हणणं आहे, नसातून जाते बा. हा माझं म्हणणं असं आहे की ते समजा लावलं तर नस मधून जाते आणि पिलं तर आतल्याच जात असेल ना. हा. हे नसमधून डायरेक्ट जाते आणि आतड्यातून वेळ लागते नसमध्ये. बॉडीत ऍब्झॉर्ब तर होतेच ना आतड्यातून. सो फायनली आता रात्र झालेली आहे आणि फायनली माझं गिफ्ट घरी आलेलं आहे आणि ते गिफ्ट आहे मी तुम्हाला दाखवणार आहे आता. उसे स्टार नहीं है, दुनिया है मेरी. नाही गिफ्ट मी नाही आहे, मी आणलाय. हे माझं गिफ्ट आहे गुढीपाडव्याचं. गुढीपाडव्याचं आहे का? वर्षभर गिफ्टच देतात. तू डिसाईड कर आता कायच आहे. उलटा फुटून सरळ इथूनच आहे ना हे त्या टेप आहे. हे काय होतं? अनबॉक्सिंग करत आहे आम्ही त्याला. मी मदत करू का त्रास देते. बाप्पा? बापा म्हणजे कोणता त्रास देतो तुम्ही? हे नाही पाहिजे मला थर्माकॉल. मला वाटतं ह्याचं वरचं हे जे आहे ना हे खूप आवडलं. हे असं वेगळंच दिसते काहीतरी. ते बाहेर काढत ना म्हणजे तुला डब्बा ओढावा लागेल. ओढ डब्बा. डब्बा ओढ खाली. फक्त पकडून घे. खाली ठेव खाली ठेव खाली ठेव. ओढ. डब्बा थोडा. काय पण एवढा भारी नाही. त्याच्यात असं ना तर आम्ही छोटूसा मम्मीचा फोन आला. हे या कूलर आणलं छोटासा कारण मला पाहिजे नवीन म्हणजे असं टप्पर आणलं. काय बरं एसी आहे घरात. बेडरूम मध्ये मागच्या वर्षी एसी लावला. मी मागच्या वर्षी लावला. यांनी मला एसी गिफ्ट केला होता माझ्या बर्थडेला लग्न झाल्यानंतर फर्स्ट टाइम. तेच करून आलो पण मी एसी ओपनच नाही करत. म्हणजे सहसा मी एसी मध्ये झोपतच नाही. मला त्रास होते एसीचा. गळा कोरडा पडते, नाक सर्दी होते किंवा काही ना काही ड्रायनेस होते. सो आपला कूलर बेस्ट आहे. म्हणून मी यांना म्हटलं की घरात लावणारच कूलर पाहिजे मला जो घरात लागेल असा आणि चिकट पण करणार नाही काही नाही. म्हणजे लोकांची तर काय काय प्रॉब्लेम असते पण आमच्या इथं असं आहे का इथे एसी आहे तिथे एसी आहे तिथे एसी आहे पण मॅडमला झोपायचं कशात आहे कूलर मध्ये का तर लहानपणापासून कूलरच्या आवाजात झोपायची सवय आहे. नाही आवाजात झोपायची नाहीये पण कूलर मध्ये वेगळी मजा आहे. हे बोलली होती मला ती. ते तर मी असंच बहाणा दिला. आता माझ्याकडे ऑप्शन नव्हतं म्हटलं काय मी एक्सप्लेनेशन देत बसू. याचं पॉलिटिक्स कपडे लागत गिफ्ट अनरॅप करत आहे. ते मी कपडेच काढत खाली कशी काढून आपण ना का असं नवीन वाटत होतं. नाही नाही माझं ते प्लास्टिकचं. पटकन झोपायला याच्यासोबत चक्के आलेले आहेत आपल्याला तर ते चक्क्यासाठी तर होल्स दिलेले आहे. मला तरी वाटतं फक्त जोर लावायला लागतं. बरोबर आहे फक्त जोर लागतो आणि तो टाईट होऊन जातो. इझी आहे. त्याने ते काढून पण ठेवता येत असेल ना. नाही बसला पण वजनानं बसून जाईल. नाही 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 त्याला व्यवस्थित बसू शकतो. बसते बसते नाही ना वर खाली होणार तो. मी सांगून राहिलो तू बसते पण बसला बसला. तर असं आहे तुमचं गिफ्ट. छोटासा मस्त. छोटा पाहिजे होता कारण आम्हाला कधी हॉलमध्ये पाहिजे कधी बेडरूम मध्ये पाहिजे कधी किचन मध्ये पाहिजे. मॅडम म्हणे मला किचन मध्ये गरम होते तर एसीची हवा चालू करून ते बेडरूम मध्ये आणि तिकडून कूलरला ठेवून दरवाजात म्हणजे एसीची हवा हा कूलर किचन मध्ये पण फेकन कारण मॅडमला भाजी बनवायला गरम होते म्हणून मॅडमला किचन साठी कूलर घेऊन दिला. आणि छोटासा कूलर घेण्यामागं रिझन हे होतं की आमच्याकडे नंतर मग असा विचार आला की आता हा प्लास्टिकचा कूलर आता प्लास्टिकचे कूलर येतात ना घरात. मग यातला ठेवायचं कुठं? उन्हात तर ठेवू शकत नाही. घरातच ठेवावं लागणार आहे. मग तू मधातच दिसते हा का मधात उभा आहे. मग त्याला आडवा केला तर मग आडवाई कसं दिसते. मग मी म्हटलं त्याला आपण पाणी बंद करून वर्षभर वापरू पंख्यासारखं. चलो पाणी भरा त्याच्यात. आणि पहिले सुरू करू ना.
सुरू हो सुरू करा हवा आहे ते का माहिती वाटते ते काढ ना चार्जरचा स्लॉट ऑन हा हे इकडचं हाय केलं तू एकदम हा लोवर आहे नाही हाय वर होता तो हा इकडचा आहे हा हा लोवर आहे हा मीडियम आहे हाय आणि हा वर खाली पण करता येतो असं अर्धा वर अर्धा खाली दुसरी गोष्ट याच्यात स्विंग पण आहे चांगली हवा लागत आहे हा जर स्विंग केला तर आतले जे पत्ते आहेत ते दिसत आहे का ते मूव होत आहे ते मूव्ह होत आहे तर ते पण बढिया आहे आता त्याच्यात पंप प्लस स्विंग पण आहे नुसतं स्विंग पण आहे ते आपल्यावर डिपेंड करते चलो म्हटलं पाणी कूलर मध्ये मी का भरू मग कोण भरेल गिफ्ट मी आणलं आता वापरायचं तू मी कशी भरू पाणी तर आपल्याकडे पाईप नाही आहे ना आता पाईप आला पाईप आहे आपली नाही आहे आहे कुठे आहे खूप सारा पाईप आहे आपली नाही आहे पाईप